हॅलो, नमस्ते सर्वांना. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण साऊथ इंडियन स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. बनवायला साधी सोपी असणारी पण तोंडाची डबल चव वाढवणारी चटपटीत रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. यासाठी इथे मी पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर टोमॅटो कट करून घ्यायची. आता टोमॅटोचं प्रमाण तुम्हाला किती रेसिपी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही ठरवा. तर सगळी टोमॅटो मी अशी चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर यासाठी लागणार आहे चिंच आणि साधारण लिंबा एवढी चिंच इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे. पूर्ण यातला गर काढायचा आहे चिंचेचा. आणि हा जो चिंचेचा कोळ आहे तो तसाच ठेवलेला आहे, नंतर याचा यूज होणार आहे पुढे. चिंच आणि टोमॅटो छान असं बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये 1 चमचाभर मिरे घातलेत आणि मिरे थोडेसे गरम करून घ्यायचेत. त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे. जरासं गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, लसूण, अर्धा चमचा धने घेतलेत आणि कढीपत्ता घालून हे सुद्धा बारीक असं वाटून घ्यायचे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल तापलं की 1 चमचाभर मोहरी घातली. अगोदर मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचे. थोडा वेळ हे चांगलं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटोचे जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालायचे. थोडा वेळ हे चांगलं परतून घेतल्यानंतर चिंचेचा जो कोळ होता तो यामध्ये घालायचा आहे. यामध्ये पाणी घालावं लागणार आहे. खूप घट्ट वाटते. मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्येच पाणी घातलेलं आहे. आता बऱ्याच जणींच्या लक्षात आलंच असेल मी नक्की कोणती रेसिपी बनवते. पण खरं सांगू का, या रेसिपीचं नाव मी मुद्दामच सांगणार नाही आहे, कारण की बघूया की तुम्ही ओळखताय का नाही ते कोणती रेसिपी बनवली ते. आणि या वेळेला ना तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचं आहे की रेसिपीचं नाव पुढे कमेंट कुठून पाहताय हे सुद्धा लिहा, म्हणजे तुमचं नाव जेव्हा मी कमेंट वाचेन तेव्हा नक्की घेतलं जाईल. बनवताना ना हे जरासं पातळ बनवायचं आहे. अजून थोडंसं 1 वाटीभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. याला रंग छान येण्यासाठी अगदी थोडंसं लाल तिखट घातले. विकतचं लाल तिखट असतं ना त्याला जास्त तिखटपणा नसतो. चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता फक्त याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची. आणि इकडे बघा तोपर्यंत मस्त असा गरमागरम भात सुद्धा बनवलेला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे छान असे याला तरी सुद्धा येते आणि कलर किती छान आलाय बघा. तर आता उकळी येते तोपर्यंत अजून एक काम करायचं आहे. कढईमध्ये जरासं तेल गरम करायला ठेवलंय. तरी ते पापड जरासे तळून घेते. संध्याकाळच्या जेवणामध्ये असं गरम गरम हलकं फुलकं टेस्टी चवदार आणि पौष्टिक असेल ना तर खूप भारी रंगत वाढते जेवणाची. यासोबत तोंडी लावायला पापड आणि कढीपत्त्याची चटणी सुद्धा घेतली बरं का. खूप पौष्टिक असणारी कढीपत्त्याची चटणी कशी बनवले या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. जेवताना अशी गरम गरम भातासोबत किंवा भातावर मिक्स करून जरी खाल्ली तरीही भारी लागते. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.